नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या चॅनलमध्ये। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभागाचा रिझल्ट हा लवकरच डिक्लेअर होणार आहे। ग्रुप डी आणि ग्रुप सी साठी जे विद्यार्थी सिलेक्टेड झालेले आहेत, म्हणजे त्यांचं जे नॉर्मलायझेशन झालेलं आहे त्यांच्यासाठी, आणि ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स पडलेले आहेत, जे वेटिंगवर आहेत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे, तरी सर्वांनी शेवटपर्यंत बघा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ग्रुप डीचा रिझल्ट हा लवकर लागणार आहे। अंतिम निवड यादी लवकर लागणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना आता तलाठी भरती, झेडपी तसेच पनवेल महानगरपालिका, BMC या सर्वांचे रिझल्ट आता आलेले आहेत। तर सर्वांनी याच्यामध्ये सुद्धा फॉर्म सिलेक्ट झालेले आहेत। ज्या विद्यार्थ्यांना या ग्रुप डीमध्ये जास्त मार्क्स पडलेले आहेत, आणि जे ग्रुप डीमध्ये जास्त मार्क्स पडले आणि BMCला किंवा पनवेल महानगरपालिका तसेच तलाठीमध्ये जे मुलं सिलेक्टेड झालेले आहेत, त्या मुलांनी प्लीज ग्रुप डीच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाऊ नका। कारण जे विद्यार्थी वेटिंगला आहेत त्यांना पण फायदा होणार आहे, कारण ते विद्यार्थीसुद्धा 4-4, 5-5 वर्ष अभ्यास करतात, आणि तुम्ही ग्रुप सीला जर सिलेक्ट झाले तर तुम्ही ग्रुप डीसाठी जाणार नाही आहे। पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सुद्धा तुम्ही तिथं जाऊ नका, कारण जे विद्यार्थी वेटिंगला आहेत त्यांचासुद्धा तिथं फायदा होणार आहे। ज्या आपल्याकडून दुसऱ्यांचा जर फायदा होत असेल तर आपण त्या ठिकाणी जायचं नाही, कारण तुम्ही ग्रुप सीसाठी सिलेक्टेड झाल्यानंतर ग्रुप डीला जाणार नाही आहे। म्हणून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जर तुम्ही तिथे गेला, आणि तुम्ही गेल्यानंतर जर जे विद्यार्थी वेटिंगला आहेत त्यांचंसुद्धा नुकसान होणार आहे, म्हणून त्या ठिकाणी तुम्ही जाऊ नका। आणि विद्यार्थी मित्रांनो, ग्रुप डी सारख्या पोस्टसाठी तुम्ही तिथं अप्लाय नाही करू शकणार, कारण तुम्ही ग्रुप सीमध्ये जर तलाठी भरती किंवा पनवेल महानगरपालिका, BMC, झेडपी झाले, याच्यामध्ये जर तुम्ही सिलेक्ट झाले असणार तर तुम्ही ग्रुप डीला अप्लाय नाही करू शकत। म्हणून तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तिथं न गेलेले बरे, कारण तिथं जर तुम्ही गेले तर तुमचं वेटिंग लिस्टवाले जे विद्यार्थी उमेदवार आहेत त्यांना त्यांचा चान्स जाणार आहे। आणि आपल्याकडून जर थोडं काही चांगलं काम होत असेल, किंवा जे विद्यार्थी 4-5 वर्ष अभ्यास करतात त्यांचा जर थोडा फायदा होत असेल, तर आपण तिथं थोडंसं फुलाची पाकळी तरी त्यांना द्यायला पाहिजे। म्हणून अशा विद्यार्थ्यांनी, जे विद्यार्थी ग्रुप सीला सिलेक्टेड झालेले आहेत, तलाठी भरती, पनवेल महानगरपालिका, झेडपीला सिलेक्टेड झालेले आहेत, त्या विद्यार्थ्यांनी तिथे जाऊ नका। जर वेटिंगवाल्या ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत त्यांना तिथं त्यांचा फायदा होणार आहे, आणि त्यांचं तिथं असे भरपूर विद्यार्थी आहेत जे एक मार्क्ससाठी खूप मेहनत करतात, तर त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवू नका। म्हणून ग्रुप सीसाठी जे विद्यार्थी लागलेले आहेत, ऑलरेडी सिलेक्टेड झालेले आहेत ग्रुप सीला, तलाठीसाठी, तसेच महानगरपालिका, BMC, पनवेल तसेच झेडपीला जे सिलेक्टेड झालेले आहेत, त्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे, त्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाऊ नका। जे विद्यार्थी वेटिंगला आहेत त्यांना तिथं चान्स भेटणार आहे। ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत त्यांचासुद्धा तिथं फायदा होणार आहे। खूप विद्यार्थी एक मार्क्ससाठी अभ्यास करतात। सो प्लीज सर्वांना माझी रिक्वेस्ट आहे, जे विद्यार्थी ग्रुप सीला सिलेक्टेड झाले अशा विद्यार्थ्यांसाठी माझी रिक्वेस्ट आहे, जे विद्यार्थी याच्यात सिलेक्टेड आहेत किंवा दुसऱ्या ग्रुप सीला सिलेक्टेड झाले नाही, ग्रुप डीला सिलेक्टेड झाले, त्यांनी जायचं। पण जे विद्यार्थी ग्रुप सीला सिलेक्टेड झालेले आहेत किंवा तलाठी, झेडपी या असल्या कुठल्याही पोस्टला सिलेक्टेड झालेले आहेत, त्यांना ग्रुप डीसाठी जाऊ नका, कारण तुम्ही तिथं जाऊनसुद्धा तुम्ही तलाठी जॉब सोडून तुम्ही ग्रुप डीला अप्लाय नाही करू शकणार। हे तर माहितीच आहे। म्हणून तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाऊ नका। पण ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्यांना तिथं चान्स भेटणार आहे। आणि फ्रेंड्स, हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून जे विद्यार्थी ग्रुप सीला सिलेक्टेड झाले, ग्रुप सीला तलाठी भरतीला किंवा पनवेल महानगरपालिका, BMC झाले, झेडपीला जर सिलेक्टेड झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे, आणि सर्वांना याचा फायदा होणार आहे। सो फ्रेंड्स, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा।